शाही माकड. काही वर्षांपूर्वी एका राजाच्या दरबारात एक माकड होते. ते शाही माकड होते, कारण राजाचे सर्वात आवडते होते. तो पूर्ण दरबारात फिरायचा, राजाच्या कक्षात सुद्धा. एके दुपारी राजा आपल्या कक्षात झोपला होता. शाही माकड बिछाण्याच्या बाजूला बसले होते. अचानक तो पाहतो की खिडकीतून एक मोठी माशी खोलीत उडून आली आहे. तो त्या माशीला हकलतो, पण ती माशी परत येते. तो पुन्हा पुन्हा तिला हकलतो. माकड थकतो. माशी हसायला लागते आणि उडून राजाच्या भोवती फिरायला लागते. हे पाहून माकड चिडतो आणि भिंतीवरची तलवार काढतो. तलवारीने मारायचा प्रयत्न करतो, पण व्यर्थ. माशी जोर जोरात हसते आणि मिश्किलपणे पाहते. ती उडून राजाच्या नाकावर बसते. माकड हळूच बिछाण्याच्या खालून वर येत माशीकडे बघतो. तो जोरात तलवार फिरवतो आणि माशीच्या दिशेने मारतो. माशी पटकन उडून जाते, पण राजाच्या नाकाला जोरात लागतं. राजा आश्चर्याने उठतो. आपल्या नाकाला हात लावत नाक लाल झालेलं असतं. राजा माकडावर खूप चिडतो. माकड घाबरून तिथून पळून जातो. माशी जोर जोरात हसते. कथेचं तात्पर्य: मूर्ख मित्राची मदत शत्रूच्या लाथेपेक्षा वाईट असते.